आपल्याकडं माननीय राज्य बाल हक्क आयोगाकडून सूचना दिल्यानंतर सोलापूर महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये वेगवेगळे दवाखाने आहेत, विशेषतः प्रसूतीगृह आहेत. त्याची तपासणी आमचे जे साधारण 5 ते 6 आम्ही पथक बनवलेले आहेत. त्याच्यामध्ये एक मेडिकल ऑफिसर आणि इतर कर्मचारी यांच्यासोबत आम्ही पथकं बनवलेले आहेत. आणि साधारण गेल्या सुरुवातीला पहिल्या टप्प्यामध्ये 1 वर्षभरातली जी काही आकडेवारी आहे प्रसूतीची ती तपासत आहोत. त्याच्यामध्ये काही 18 वर्षापेक्षा कमी वयोगट असलेल्या माता आढळून येत आहेत का याची तपासणी सुरू आहे. आणि त्यानंतर जर काही ठिकाणी जर ते तशी वस्तू आढळून आली त्यानुसार आपल्या कायद्यामध्ये जो आपला बाल हक्क कायदा आहे त्याच्यामध्ये जी काही सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार तपासणी करून जी काही लिगल कारवाई असेल ते करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. साधारणतः 2-3 दिवसापूर्वी साधारणतः हे तपासणी सुरू झालेली आहे. साधारणतः 1 आठवड्याभरानंतर ते त्याची आकडेवारी प्राथमिक आकडेवारी आम्हाला येईल. आणि त्यानंतर जे टप्प्याटप्प्याने आम्ही जी काही आकडेवारी असेल त्याच्यामध्ये आशांचा सहभाग पण घेण्याचे आयोगानं सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर आमचे जे आरोग्य कर्मचारी आहेत ते सुद्धा हे तपासत आहेत. आणि जी काही माहिती मिळेल तर बऱ्याच वेळा माहिती असते की सेल्फ रिपोर्टिंग असतं, तर ती असली उपलब्ध दवाखान्यामध्ये उपलब्ध असलेली माहिती आणि आशांकडून आलेली माहिती यानुसार आम्ही तपासणी करून पुढील कारवाई करू. जे आता प्रशासनामध्ये खरं तर आता आपण आधार कार्ड घेतो आणि डॉक्युमेंट्स घेतो, तर काही कारवाई होणं अपेक्षित आहे? ठीक आहे, ह्याच्यामध्ये आमच्याकडे जेव्हा डिटेल रिपोर्ट येईल ना त्यानंतर आपल्याला पुढील कारवाई करता येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की भविष्यात हे पूर्ण होऊ नये त्यासाठी काय SOP आपल्याला बनवावं लागेल. ते आता जेव्हा पूर्ण डेटा येईल त्यामुळं कुठल्या प्रकरणामध्ये काय झालं आणि कशामुळे ते आपल्याकडे रिपोर्ट झालं नाही ते आम्हाला जेव्हा पूर्ण डेटा येईल त्यानंतर आपल्याला ठरवता येईल. आणि समजा एखाद्याचं जर विशेषतः बऱ्याचशा असं होतं की काही जर कर्मचाऱ्यांनी मुद्दाम जर याच्यात दुर्लक्ष केलेलं असेल असं निदर्शन आलं तर त्याच्यावर सुद्धा कारवाई करू. पण बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या म्हणजे ही माहिती समोर आलेली नसते किंवा समोर येऊन जर कोणी त्यावर कारवाई केलेली नाही असं निदर्शन दिसून आलं तर त्याच्यावर सुद्धा आपण कारवाई करूया. फक्त सर्वात महत्त्वाचं आहे की भविष्यात अशी प्रकरण होऊ नये यासाठी आपल्या सिस्टममध्ये काय चेंजेस केले पाहिजेत. विशेषतः जे खाजगी दवाखाने आहेत त्यांनी सुद्धा काय काळजी घेतली पाहिजे. विशेषतः मातेचं जे वय आहे ते किती कसं केलं पाहिजे, कन्फर्म केलं पाहिजे, त्यात आधार कार्ड घेतलं पाहिजे का काय किंवा बर्थ सर्टिफिकेटचा पुरावा घेतला पाहिजे का, ते त्यांच्यासुद्धा सिक्युरिटीसाठी काय बदल आवश्यक आहेत ते सगळं एकदा आमचं हे माहिती गोळा करण्याचं काम झाल्यानंतर त्यांना सुद्धा आम्ही सूचित करू. आणि भविष्यात आमच्या कर्मचाऱ्यांना अधिक खाजगी दवाखान्यांना काही सूचना काही SOP त्यांनी फॉलो केली पाहिजे हे सुद्धा आम्ही जारी करू. धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.